अजून 2 लोक राजकारणात उतरणार नाही 5 वर्षानं, गरीब आणि विद्वान. गरीब माणूस नाही उतरणार. फुकणी इकली तरी सदस्य नाही वाजत. आता हे आरडत होतो आम्ही 2-4 महिने, ते जनतेतून थेट 2-4 महिने आरडला तर झाला फायदा. ते बरं झालं, त्याला अवघड झालं. तो गडी गावाचं म्हणेनच कोणाला, ते एकटं झाल्यामुळं तेच खटे घ्यायचं. 15 वर्षापूर्वीचा काळ आता नाहीये. 15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवावं लागायची. आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही. 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा, त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे. गावातल्या पाहायचंच नाही. फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंड्या पाहिजे, असं गोळ्या बिळ्याने यायचं नाही. आणि 4थीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. तुम्ही त्यांनी देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठुलं नाही. 4-25 आणि भाषण करणाऱ्यांना सांगून होतो, आलंय 26 जानेवारी, आता तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा, मग कळलं भाषण काय तुम्हाला. ही पोरं कशामुळे गुंतल्या? गोळ्यांमुळे गुंतल्या. नाही तर पोरांना काय गेलं, इंग्रजी येऊ नये तर त्या घरात घुसू, काय गेलं. मग पोरं भाषण उरकावं म्हणून टाळ्या जोरात वाजी द्या. याला वाटतं भाषण आवडलं.